नाही, मी एक अशासकीय विधेयक आणलं आहे, त्याचं इंट्रोडक्शन झालं. इंट्रोडक्शन झाल्यानंतर साधारणतः जागा आपण पुनर्स्थापनार्थ म्हणतो ते जागा आहे. विधानसभेच्या पटगावर माझं बी झालं, पण त्याचं डिटेल डिस्कशन कन्सिडरेशन हे उद्या व्हायचं होतं. पण महामहिम राज्यपाल महोदयांकडून इंग्रजी प्रत द्यावी असं पत्र आल्याने उद्याचं डिस्कशन हे पुढे गेलं. आता साधारणतः या अधिवेशनामध्ये पुढच्या 2 आठवड्यात शुक्रवार नसल्याने म्हणजे कामकाजाचे दिवस नसल्याने जुलै अधिवेशनामध्ये आता यावर विस्तृत चर्चा होईल. पण हे बिल आणण्याचं उद्दिष्ट होतं आपल्या देशामधले संस्कार मातृदेवो भव पितृदेवो भव, आई देवा समान पिता देवा समान. आपण भगवान महादेवानी माँ पार्वतीची कथा ऐकतो की कार्तिकेय स्वामी पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्यानंतर सुद्धा शाबासकी भगवान गणेशागच होती, कारण भगवान गणेशानी माँ पार्वती पिता महादेव यांना प्रदक्षिणा घातली. आपण महाराष्ट्रामध्ये श्रावणबाग योजना आणली आहे आणि आता तुम्ही मंत्रालयात गेला तर पाटीचा साईज वाढला, जास्त झाडं कापावी लागत आहे. काही प्लॅस्टिकच्या आहे, काही लाकडाच्या आहे. आणि त्याच्यावर आता स्वतःच्या नावासोबत आईचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव. एकदा एका कर्मचाऱ्याची, एक अधिकारी होता, त्याचे आई वडील आले, मला म्हणाले की आम्ही याच्या शिक्षणासाठी, आई म्हणाली की मी दागिने गहाण ठेवले, वडील म्हणाले मी घर गहाण ठेवलं, आज आम्ही शुगर सारख्या आजाराचा सामना करतोय, औषधीला पैसे नाही आणि आम्ही श्रावणबाग योजनेत जाऊ शकत नाही, कारण श्रावणबाग योजनेमध्ये जर एखाद्याचा मुलगा हा सरकारी कर्मचारी असेल तर या योजनेचा लाभ घेता येत नाही, वय जरी तुमचं 65 वरती झालं तरी. मग माझ्या मनात विचार आला की आपण एक अशासकीय विधेयक आणलं पाहिजे. मग थोडं जगातली माहिती घेतली तर जगात काही देशामध्ये आहे, कारण जसं जन्म देणं हे आई आपले कर्तव्य पूर्ण करते, तर आईचं पालन पोषण करणं हे मुलाचंही कर्तव्य आहे. मग कायदा कसा आणता येईल, तर साधारणतः सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदलींचे अर्ज मी तपासले. 99% अर्जामध्ये होम टाऊन मागितलं जातं आणि सांगितलं जातं माझ्या वृद्ध आई वडिलांची सेवा करायची आहे. तर इतका जर भाव आहेच बदली मागताना, तर मग कायदा केला पाहिजे की एखाद्या आई वडिलांनी जर माझा मुलगा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आहे किंवा ट्रेझरीमधून पगार होणारा त्यांचा मुलगा आहे, तर अशा प्रसंगामध्ये अर्ज केल्यानंतर 1 महिन्यात जे काही आपण समिती नियुक्त करू ती समिती तपासणी करेल. त्यांचं म्हणणं योग्य असेल तर 1 महिन्यानंतर त्या कर्मचारी अधिकाऱ्याचा 20% पगार हा डायरेक्ट आई वडिलांच्या अकाउंटमध्ये जाईल, असं कायद्याचं स्वरूप आहे. आता सरकार आपली भूमिका व्यक्त करेल, पण मला विश्वास आहे की ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा आपल्या आई वडिलांवर प्रेम आहे तो राज्याचा मुख्यमंत्री अशा प्रसंगात माझा कायदा जसाचा तसा स्वीकारेल की माहित नाही, पण संरक्षण जो माझा हेतू आहे तो नक्की माननीय देवेंद्रजी असेल किंवा माननीय एकनाथजी असेल, कारण या 2 नेत्यांना मी बघितलं, प्रचंड आई वडिलांवर प्रेम असणारे हे दोन्ही नेते आहे. आणि म्हणून हा कायदा कोणी कितीही शंका उपस्थित करू द्या, जुलै महिन्यामध्ये सरकार यामध्ये स्पष्ट आश्वासन देईल. आणि तेव्हा जी मी उदाहरणं जगाचे देईल तेव्हा माझा विश्वास आहे की आई वडिलांवर प्रेम असणारा कोणताही राज्यकर्ता, छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणणारा कोणताही राज्यकर्ता, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये माँ आई साहेबांबद्दल इतकं प्रेम होतं की 7 समुद्राचं पाणी एकीकडे आणि हा प्रेमाचा सागर एकीकडे, त्या महाराष्ट्रात कोई माई का गाल या कायद्याला विरोध करू शकणार. आज त्याच्यामध्ये नार्वेकरांनी जे रुलिंग दिलं आणि कायदे साईड केले, कॉन्स्टिट्यूशन साईड केली की या सदस्य तुम्ही म्हणत होता लॉ अँड ज्युडिशियरीची जबाबदारी आहे, ते म्हणले मी त्यांना निर्णय देईन, पण त्यात परत चुका राहिल्या तर वगैरे, तर तुम्ही ते इंग्लिश देणार. असं आहे की मी आता कोणीतरी एखादा इंग्लिश चांगला बघेल आणि मी करेल, पण आतापर्यंत जेवढे अशासकीय विधेयक मांडले तेव्हा मला कोणी इंग्रजी कॉपी मागितली नाही. पहिल्यांदा नाही, वित्तीय तर किमान वेतनाच्या कायद्यातही वित्तीय आहे, उद्या मी त्याच्यावर डिटेल डिस्कशन करतोय. पण किमान वेतनाच्या कायद्यामध्ये जेव्हा वित्तीय भार आहे ते इंग्लिश नाही मागितलं तर ठीक आहे. पण मी माननीय पंतप्रधान महोदयांना सुद्धा हे प्रोसिडिंग पाठवणार आहे, कारण माननीय पंतप्रधान महोदय सुद्धा कायद्यांमध्ये बदल हे आता तुम्ही जर आज एक विधेयक पाहिलं असेल माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आज
इंट्रोडक्शन जागा. त्याच्यामध्ये राज्याचे कितीतरी आता जे कायदे कामाचे नाही ते तुम्ही रद्द करताय ना. मग संविधानामध्ये जर हे कंपल्शन का करता तुम्ही? एकीकडे आम्ही मराठी भाषेचा प्रचार प्रसार या संदर्भात बोलतो आणि कंपल्शन आहे का मी इंग्रजीमध्येच दिलं पाहिजे. मग स्वतंत्र एक इंग्रजी PA घ्यावा लागेल. त्याचा पगार मी जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा एक पगार मी मागणार आहे की एक इंग्रजी भाषेत का PA दिला पाहिजे. सुधीर भाऊ, तुमच्या प्रश्नाला जोडून प्रश्न होता की तुम्ही ज्या प्रकारच्या कायद्याची मागणी करताय की 20% कामगारांना वेतन थेट कापून ते आई वडिलांच्या खात्यात जमा करायची तरतूद असावी, असं कुठल्या राज्यात किंवा कुठल्या देशामध्ये आहे नाही, का? काही देशांमध्ये असे संरक्षण दायित्वच्या संदर्भातील कायदे. आपल्या देशात हा पहिला कायदा होईल. आणि हा पहिला कायदा होईल. त्याला नाव तुम्हाला अपेक्षित काय आहे डोक्यामध्ये या बिलासाठी? बिलाचं नाव दिलं आहे ना, बिलाची प्रत आहे, कॉपी दे. बिल दिलं आहे. नाही, बिल इंट्रोडक्शन झालं आहे. म्हणूनच ना ते म्हणजे विधानसभेच्या पटकावर इंट्रोडक्शन झालं आहे. प्रश्न डिस्कशन होतात, कन्सिडरेशन, खंडशः चर्चा ही नाही झाली. तुमचं म्हणणं आहे याच्यामध्ये उत्तरदायित्व घेणं हे सगळ्यात महत्वाचं असेल, मग ते वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून असेल किंवा नाही, तुम्ही अनेक ठिकाणी अनेक अशा प्रसंगामध्ये कायद्यामधल्या कक्षा आपण ठरवल्याच आहे. आता बदलत्या परिस्थितीनुसार आई वडिलांच्या संदर्भातला हा कायदा आहे. आता पती पत्नीच्या संदर्भातला कायदा आहे की नाही आहे. मग तुम्ही जेव्हा घटस्फोट घेता तेव्हा पोटगी द्यावी लागते की द्यावी लागत नाही, हा त्याच्यातला आता पुढचा प्रवास आहे. एवढंच. या अगोदर असं होत नव्हतं. पण आता ययातीची कथा आपण ऐकली, श्रावणबाळाची ऐकली, प्रभू रामाची कथा ऐकली, छत्रपती शिवाजी महाराजांची ऐकली. आता बदलला आहे प्रसंग. तर या प्रसंगामध्ये आता फक्त कथेतून संस्कार पोहोचत नाही, तर जरा डबल डोस द्यावा लागतो. तो कायद्याचा आहे. भाऊ हे केंद्राला पण ऍप्लिकेबल होऊ शकतं ना, कारण हीच केस अशाच केसेस वर असणारच आहे. पण मी आमदार आहे. नाही, ते बरोबर आहे, पण तुम्ही पंतप्रधानांना जे लिहिणार आहात इंग्रजीच्या बाबतीत, नाही, मी इंग्रजी बाबतीत घेईन. हा कायदा राज्य सरकारने मंजूर केल्यावर मग मी पंतप्रधानांना पत्र देईल की आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आई वडिलांवर प्रेम करणारे, प्रचंड प्रेम करणारे आहे. त्यांनी हा कायदा केला आहे. तुम्हीही प्रेम करता तर देशात लागू करा. पण या संदर्भात आज केंद्राचा संबंध येत नाही. आता राज्यापुरता कायदा. उद्या येणारच नाही ना हे. नाही, आता उद्या यासाठी येऊ शकत नाही की उद्या बॅगेट झालाय. आता पुढचे जे 2 आठवडे आहे तेव्हा शुक्रवार नाही आहे, कारण अशासकीय बिलाचा दिवस शुक्रवार आहे. त्यामध्ये जुलैच जाईल. देशापर्यंत वाट पाहावी लागेल. मी जनतेच्या प्रतिनिधित्व करतो आणि जनतेचे प्रश्न मांडतो. विरोधी पक्ष नेता म्हणजे जो सरकारवर कारण नसताना बाभाडे काढतो, त्याला विरोधी पक्ष नेता म्हणतात. जसं जगामध्ये आता पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या अडचणी आहे, तेव्हा असा काही आव आणतात की फक्त भारतात अडचणी आहे. अशा जागा फक्त राजकारण करायचं आहे तो विरोधी आहे. जागा दीन दुर्बल शोषित पीडित व्यक्तीचा आवाज बुलंद करायचा आणि तो 95 ते 99 सरकार असतानाही मी केला. म्हणूनच मला तेव्हा आदर्श आमदार म्हणून पहिल्या टर्म मध्ये, नंतर राज्यपाल स्वर्गीय अलेक्झांडरनी आणि नंतर स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पुरस्कार दिला. हा पुरस्कार हा जनतेचे प्रश्न मांडतो म्हणून आहे आणि मी जनतेचे प्रश्न मांडेन. आज माझ्या योग आयोगावरही आज चर्चा आहे. उद्या योग आयोगावर माझं अशासकीय बिल आहे. किमान वेतन वाढवलं पाहिजे. तर हे जनतेचे प्रश्न आहे. आपल्याला विरोधी पक्ष काय करतो हे अजून समजलं नाही असं वाटतं. मग विरोधी पक्षनेता तुम्हाला जर म्हणत असते तर विरोधकांचं अपयश वाटतं का तुम्हाला? नाही, अपयशाचा विषयच नाही. कारण मी सरकारच्या कामकाजावर नव्हे तर सरकारला सजेशन देऊन मी नवीन नवीन या राज्याच्या सत्ताधाऱ्यांकडून उत्तमातली उत्तम सेवा व्हावी यासाठी मदत करतो. तुम्ही जनतेचे प्रश्न मांडताय सगळे दान बोनस देणं, आणि चुकीच्या गोष्टींकडे पॉइंट आउट करताय, तर विरोधक त्यांना दिलेला रोल प्ले करत नाहीत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, यावर मला भाष्य करायचं नाही आहे. तुम्ही विरोधकांवर टीका करायची नाही, यावर मला काय टीका करायची? टीका करून त्यांना जागा करू.
आणि मी प्रश्न मांडणं बंद करू असं म्हणायचं आहे का? भाऊ हा एक वेगळा प्रश्न होता. त्यांना काय करायचं त्यांना ठरवू दे. आपला अभ्यास आपण करायचा आहे. साऱ्या गावच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा चालतो याची जबाबदारी मी नाही घेतली. भाऊ एक वेगळा प्रश्न होता. रोहित पवार यांनी आताच राहुल गांधींची भेट घेतली आहे. त्यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत आणि राहुल गांधींनी देखील त्यांना आश्वस्त केलेलं आहे. त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं राहुल गांधींनी की अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतरही FIR का फाईल करण्यात आलेलं नाही आणि मी संपूर्ण मदत करेल असं आश्वासन राहुल गांधी आणि रोहित पवारांनी. मग माहित नाही, मग एवढं जे काही माझी सामान्य बुद्धी आहे मग याची माहिती आहे की जगामधला हा SOP आहे, प्रोटोकॉल आहे की कोणताही विमानाचा अपघात होऊ द्या त्याच्या संदर्भामध्ये DGCA तत्सम साऱ्या यंत्रणा चौकशी करतात. फक्त एकच गोष्ट आहे, असे अपघात जेव्हा होतात ना तेव्हा शंका उपस्थित केली जाते. आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघात झाला, प्रश्नचिन्ह. या संदर्भात स्वर्गीय माधवराव सिंधी यांचा अपघात झाला, प्रश्नचिन्ह. स्वर्गीय संजय गांधींचा अपघात झाला, प्रश्नचिन्ह. आंध्रच्या मुख्यमंत्र्याचा झाला, प्रश्नचिन्ह. तर मला वाटतं की जेव्हा जेव्हा विमान अपघात होतात तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जातात. पण काँग्रेसच्याही कार्यकाळात चौकशीचे आदेश द्यावे लागत नव्हते. तो प्रोटोकॉल आहे, SOP आहे आणि तुमचा जो रिपोर्ट येतो तो जगातल्या सर्व देशांना तो एका विशिष्ट पद्धतीतून दिला जातो. कारण विमान प्रवास हा जगातला सर्वात सुरक्षित प्रवास करण्याच्या दृष्टीने जगामध्ये हा झालेल्याची माहिती दिली जाते. तर मला नाही वाटत की चौकशी होत नाही. FIRचा जो विषय आहे मला माहित नाही, पण ते जेव्हा मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा विषय एवढाच होता की बारामतीची घटना आहे, बारामतीला FIR करा. जेव्हा तुम्ही म्हणाले ना इथंच करायचं आहे तेव्हा त्यांनी 0मध्ये तो दाखल केला आणि बारामतीला पाठवला. FIR घेत नाही. आता असं तर होणार नाही, पण मुंबईची घटना असेल तर चंद्रपूरमध्ये FIR साधारणतः घेतल्या जात नाही. अतिविशिष्ट काही कारण असेल तर घेतला जातो. चौकशा होत आहे. आणि दुसरी गोष्ट की सुनेत्रा ताई या उपमुख्यमंत्री आहे. अरे त्यांनी आपला पती गमावलाय. पतीचं काय दुःख असतं याबद्दल आपलं शास्त्र सांगते की जगाची सारं वजन एकीकडे आणि पतीचं ओझं खांद्यावरचं एकीकडे. तर सुनेत्रा ताई उपमुख्यमंत्री असताना त्या सुद्धा तर त्याची काळजी घेतील ना. 2 चिरंजीव आहे, असं होऊ देईल का? मला वाटतं की ठीक आहे चौकशी झाली पाहिजे का, तर ती होत आहे, पण शंकास्पद करू नये. सुनेत्रा ताई उपमुख्यमंत्री आहे, त्यांना घटनेने दिलेले अतिशय जास्त अधिकार आहे आणि रूल्स ऑफ बिझनेसमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी एखाद्या कागदावर आदेश दिले तर त्या आदेशाची अंमलबजावणी मुख्य सचिवांना करावी लागते. हे आपल्या राज्याचे रूल्स ऑफ बिझनेस आहे आणि ते काय आमच्या सरकारने केले नाही, परंपरेने आले आहे. तर असं काय शंका घेत आहे की म्हणजे तुमची काकी आहे सुनेत्रा काकी, एकदा भेटा, तुमच्या मनातल्या शंका सांगा, काही असेल कागदावर द्या, त्या सुद्धा याच्यामध्ये मदत करतील ना. याला जोडून विचारतो कारण त्यांनी त्याच्याकडेच रोख केलाय. जय पवार पत्रकार परिषद घेणार होते ती रद्द झाली. आता रोहित पवार संशय व्यक्त करतायत की त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी किंवा भाजपने त्यांना पत्रकार परिषद घेऊन दिली नाही का, याचाही तपास करायला हवा. अशा गोष्टी खरं तर अशा मला वाटते हवेत तीर चालू नये. असे आरोप करणं योग्य आहे का? तो तुमचाच भाऊ आहे, कधी तर भेटा, टेलिफोनही करायला पैसे नाही का? मी देवेंद्रजींना सांगतो राज्य सरकारकडून व्यवस्था करा, फुकट टेलिफोन. विचारा ना त्यांना कशामुळे झालं. असंच काहीतरी हवे. तुमचा माझ्या माहितीप्रमाणे अजितदादा काका आहे तर सक्का चुकत भाऊ आहे ना. सक्का नाही चुकत असेल पण भाऊच आहे ना. बारामतीच पाणी पिलं आहे ना. शरद पवार साहेबांच्या छत्रीखाली मोठे जागे आहे ना. ते एकदा फोन करा, विचारा की पत्रकार परिषद तू घेणार होता बेटा, काय झालं ते सांगतील. आणि ते बदलतील असं वाटत असेल तर एवढे फोन रेकॉर्ड होतात, तुम्ही एक आपला रेकॉर्ड करून टाका. विरोधकांना मी सांगितलं मी 95 पासून हे करतोय. आजच काय झालं तुम्हाला असं? तुम्ही जरा माझी 95 पासूनची भाषणं ऐका. 95 पासूनची भाषणं ऐका
अगं टोगे टोमणे, अशासकीय ठराव, अशासकीय विधेयक, अर्धा तास चर्चा, प्रश्नावर अर्धा तास चर्चा, लक्षवेधी, शेवटी तर अनेक कायदे या विधान भवनातल्या अध्यक्ष महोदयांना बदलावे लागले. मी लक्षवेधी मांडायला 8-8 दिवस या बाहेर उभा राहायचो गेटवर, माझा माणूस राहायचा आणि सर्व लक्षवेधी माझ्याच नावाने लागायच्या. मग तेव्हा बदल करावा लागला की आता इतक्याच अर्धा तास चर्चा देता येईल, आता एवढ्याच अर्धा तास चर्चेवर बॅलेट निघेल. हे तर कायदे बदलले विधान भवनाचे, विरोधी पक्षाचा काय संबंध त्याच्याशी? शेवटी जनहितासाठी मी आहे आणि जनतेचे प्रश्न मांडणं माझं कर्तव्य आहे. ते कर्तव्य मी पूर्ण शक्तीने पूर्ण करेन. कोणी वंदा आणि तुमच्यासारख्यांनी निंदा तरीही करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.